घोटी इथल्या एका खासगी शाळेमध्ये 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये सरप्राईज तपासणी केली गेली आणि या सरप्राईज तपासणीमध्ये धक्कादायक आणि चक्रावून टाकणारं कटू वास्तव समोर आलं। विद्यार्थ्यांच्या दप्तरात ज्या वस्तू सापडल्या त्या पाहून तुमचंही डोकं गरगरल्याशिवाय राहणार नाही। या घटनेमुळे शिक्षक आणि पालक वर्ग कसा हादरून गेलाय बघूया। शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात हत्यार, फायटर चाकू, सायकल चेन आणि कंडोमची पाकिटं। नाशिकच्या शाळेत मुलं गिरवतायत गुन्हेगारीचे धडे। शाळेत शिकणारी कोवळ्या वयातली मुलं म्हणजे देवाघरची फुलं, मात्र या फुलांनाही आता धार आलेली दिसते। नाशिकच्या घोटीमधील एका खासगी शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तरांची सरप्राईज तपासणी केली। तेव्हा 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात जे काही सापडलं त्यामुळे शिक्षक अक्षरशः चक्रावून गेले। धारदार चाकू, सुरे, लोखंडी फाईट, चैन, कडे, गुटखा, तंबाखूच्या पुड्या आणि कंडोमची पाकिटं असा मुद्देमाल चक्क विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडला। खेळण्या बागडण्याच्या वयात हे विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। एवढंच नाही तर शाळकरी वयातच मुलं व्यसनाधीन होत असल्याचं आढळलंय। त्यामुळे शिक्षकही हादरून गेलेत। विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून घेऊन त्यांना कडक समज देण्यात आली आहे। आम्हाला लोखंडी काही वस्तू सापडल्या आहेत, चाकूसुरी पण त्या ठिकाणी सापडलेली आहे, पत्त्यांचे कॅट्स आम्हाला सापडलेत, काही अशा चेन्स वगैरे सापडलेत की म्हणजे जे गुन्हेगारी प्रवृत्तीला ते असतंच आणि त्या वस्तू ज्यांच्याकडे सापडल्या ते उद्या गुन्हेगारच होतील। या अनुषंगाने आम्ही त्या विद्यार्थ्यांना थोडंसं काउन्सिलिंग केलेलं आहे, त्यांच्या पालकांना वगैरे सांगून, आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की तू विद्यार्थी हे बरोबर नाही, हे आपल्या गोष्टी नसतात, हे गुन्हेगार लोकांच्या त्या ठिकाणी असतात आणि उद्या तू असं केलं तर तुला पोलीस बोलवतील, तुझ्या घरापर्यंत पोलीस येतील, तुझ्या वडिलांना पण पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जाईल आणि हे सगळे गुन्हे दाखल होतील। ग्रामीण भागातल्या शाळकरी मुलांमध्ये हिंदी चित्रपट आणि सोशल मीडियातले रील्स पाहून भाईगिरी डोक्यात भिनली आहे। विविध पद्धतीच्या हेअरस्टाईल करत हिरोगिरी करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतोय। विवेकानंद बनण्याच्या वयात मुलं देवानंद बनू लागल्यानं त्यांना शिस्त लावण्यासाठी शाळेतच त्यांचे केस कापण्यात आले। ही जी घटना घडली याच्या बाबतीत नक्कीच प्रशासनाच्या वतीने सुद्धा सकारात्मक पावलं उचलण्यात येतील। मी शिक्षकांचं अभिनंदन करू इच्छितो आणि सोबतच सर्व तालुक्यातल्या शिक्षकांनाही आवाहन करतो की संबंधित शाळेप्रमाणे आपण सुद्धा विद्यार्थ्यांच्या नियमितपणे बॅग तपासाव्यात। त्याच्यात काही आक्षेपार्ह गोष्टी असेल तर त्याच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवावे आणि बोलवून त्यांना समज द्यावी आणि प्रत्येक पालकांनी सुद्धा काळजी घ्यावी। राबवायला पाहिजे। सरांचा जो उपक्रम होता तो एकदम छान होता सर, तुमचा उपक्रम खरंच आणि ती अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि याच मुलांना जो सरांनी धडा शिकवला त्यामुळे काही म्हणजे मुलांमध्ये सुद्धा वर्तणुकीत खूप फरक पडेल मुलांच्या पण, आणि मुलं लक्ष करून आणि काळजीने आपल्याला कसे नियम आहेत आपल्या शाळेचे आणि कसं वागायचं हे मुलांना कळेल। राज्यात सध्या गुन्हेगारी बोकाळली आहे, त्याचाच कित्ता आता शाळेतली मुलंही गिरवू लागली आहेत। शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात हत्यारं आणि निरोधची पाकिटं सापडणं ही धोक्याची घंटा आहे। या घटनेमुळे पालकांच्याही डोळ्यात झणझणीत अंजन घातलं गेलंय। प्रेक्षकांनो, तुमच्या मुलांचीही दप्तर एकदा अचानक तपासा, त्यात नेमकं काय सापडतंय ते पहा, नाहीतर भावी पिढीचा भविष्य अंधारात जायला वेळ लागणार नाही। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।